चांद भाई जे पूर्ण महाराष्ट्रभर काय म्हणून ओळखले जातात, सीएनजी किंग. मित्रांनो, खूप अनुभव आहे सरांनी आजपर्यंत किती गाड्या फिट केले. कमीत कमीत आपण लॉकडाऊनला जेव्हा सांगितलं 8,000 गाड्या आपण ऑलरेडी बनवून चुके. ही जी गाडी आहे ना मित्रांनो, लातूरहून आलेत कस्टमर. चांद भाई जे आहेत ना पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. 90% गाड्याला कस्टमर म्हणतात की सर आम्हाला कंपनी सारखंच फिलिंग वॉल पाहिजे. आपण दोन्ही गाड्याला फिलिंग वॉल कंपनी सारखं दिलंय. मागच पेट्रोलच्या वॉलमध्ये दिलेलं आहे आपण दोघांना. स्वतःचा सीएनजी प्लांट आहे हायड्रो टेस्टिंग, त्याला परवानगी गव्हर्नमेंट कडून आपण घेतलेलं आहे. मी मागील 2 महिने झालं सीएनजी इन्स्टॉलेशनसाठी एन्क्वायरी करत होतो. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही ठिकाणी मी एन्क्वायरी केली. मी तर या सर्वांच्या मध्ये मला हे कार गॅस सेंटर नाशिक पटा या चांद भाई यांच्याकडे मी थोड्यापूर इन्स्टॉलेशन केले माझ्या BS6 नेक्सॉनचं. कस्टमरला असं पण आहे की आपलं चॅनल कडून आलेलं, आपण काय वेळा त्यांना एक वेगळं डिस्काउंट पण दिलं त्याला आपण. नक्कीच भाईंच्या क्वालिटी बद्दल काहीच बोलायचं नसतं. एक नंबर म्हणजे एक नंबरच काम तुमचं होणार आहे. जास्त विचार करू नका. हे बघा कंपनी पिरियडचा वॉल म्हणलं आपण लावलेला आहे. बघा आता आपण गन लावतो कंपनी पिरियड सारखंच. हे कंपनीचं गन आहे, याला बसतोय, यात चालू झालं. गाडीचं प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि पिकअप पण चांगला आले आहे आणि पूर्वीपेक्षा गाडी आता चांगली चालेल. परवा एक कस्टमर वर्धाहून आलो, विनोगिन वर्धा इथून 400 किलोमीटर येणं जाणं म्हणजे 800 किलोमीटर होतोय. तुम्ही परेशान झालेत की बाबा पेट्रोलला भरपूर पैसे जातात, चिंता करू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघा. चांद भाईकडे या आणि तुमच्या पैशांची बचत चालू होणार आहे. तुमचा बँक बॅलन्स काय होणार आहे, वाढणार आहे. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनल वरती. मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? आज मी तुमच्या पब्लिक डिमांड वर कार गॅस सेंटर मध्ये आलेलो आहोत. चांद भाई जे पूर्ण महाराष्ट्रभर काय म्हणून ओळखले जातात, सीएनजी किंग. या शब्दाचं उदाहरण मी का दिलं, मागे आज 2 गाड्या लागलेत, एक वॅगनआर आणि एक नेक्सॉन टाटाची. दोन्ही BS6 गाड्या आहेत. आणि ही जी गाडी आहे ना मित्रांनो, लातूरहून आलेत कस्टमर. चांद भाई जे आहेत ना पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रसिद्ध तुम्हाला मी कस्टमरचा फीडबॅक घेऊन दाखवणार आहे. चांद भाई, आज आपण कुठल्या 2 गाड्या कव्हर करणार ते व्हिडिओ मध्ये थोडक्यात माहिती. मला पहिले तर तुम्हाला धन्यवाद. आपल्या चॅनलला जेवढं सबस्क्रायबर आहे आणि नवीन सबस्क्रायबर झालं त्यांना पण एक आपण चांगलं नंतर एक डिस्काउंटची ऑफर देऊ त्यांना. आपण टेस्टिंग आहे, सर्व्हिससाठी काहीच आपण एक आपल्या चॅनलसाठी आपण एक डिस्काउंट त्याला आपण कस्टमरला 100% देणार आहे. आणि या दोन्ही गाड्या ज्या आपल्या बनवतो आपण BS6, एक तर गाडी अशी आहे लातूरवरून आली वॅगनर BS6 जे नवीन मॉडेल आहे. BS6 ही गाडी ते पहिले ऑलरेडी सीएनजी कस्टमरने बसवलं होतं लातूरमध्ये. त्यांनी आपलं काय केलं ते सीएनजी काढून आपल्याकडे आलं की खास की सीएनजी अप्रूव्ड जे आलेले BS6 गाड्यांना की ते गाडीचा BS6 आपण किट बसून त्याला पासिंग पण लातूरमध्ये करून देणार आपण. आणि कस्टमर ऑलरेडी पहिले एक गाडी आपल्याकडे 1.5-2 वर्ष झालं की औंढासाठी घेऊन आलो होता एक कस्टमर. तेच कस्टमर चांद मी लातूरमध्ये बसलो होते, मला सॅटिस्फॅक्शन नाहीये, मी तुमच्याकडे सर्व्हिससाठी आलो. तो आज कस्टमर माझ्याकडे परत रिपीट आला की नवीन गाडी घेऊन की मला सीएनजी तुमच्याकडेच बसवायचं आहे, की मला ते सॅटिस्फॅक्शन नाहीये, मी त्यात तुम्ही मला परत नवीन किट बसून मला पासिंग करून द्या. तसं एक आपला कस्टमर ते ऑलरेडी आले. आपण त्यांचा फीडबॅक घेण्यासाठी आपण जेव्हा गाडी आपली फिट झाली त्याला आपण फीडबॅकसाठी पण आपण रिव्ह्यू घेऊ शकतो आपण त्यांच्याशी. तर मित्रांनो, 2 गाड्या आहेत, एक टाटा नेक्सॉन आणि एक वॅगनआर. जसं मी सुरुवातीला म्हटलं BS6 गाडी आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काय जी नेक्सॉनचं आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काम चालू आहे, त्याचं फिटिंग वर आपण कंपनी सारखं देणार. कंपनी सारखं नेक्सॉन आहे, वॅगनआर आहे, असे ऑलमोस्ट 90% गाड्याला कस्टमर म्हणतात की सर आम्हाला कंपनी सारखंच फिलिंग वॉल पाहिजे. आपण दोन्ही गाड्याला फिलिंग वॉल कंपनी सारखं दिलंय. मागच पेट्रोलच्या वॉलमध्ये दिलेलं आहे आपण दोघांना. मित्रांनो, सेम जे गन कंपनी पिरियडला जे बसतो तोच गन ह्याला पण तोच बसणार. असं नाही की आपण मागं बसवलं की साधा वॉल बसणार, तसा नाही. ज्याला जागा नसेल तो वॉल बसवू शकतो. ज्याला जागा स्पेस आहे खूप कंपनी पेट सारखा वॉल बसवला आपण तोच बसून देणार त्यांना आपण. नक्कीच. मित्रांनो, व्हिडिओ एकदम धमाकेदार होणार आहे. आणि तुम्ही परेशान झालेत की बाबा पेट्रोलला भरपूर पैसे जातात, चिंता करू नका. हा व्हिडिओ पूर्ण बघा. चांद भाईकडे या आणि तुमच्या पैशांची बचत चालू होणार आहे. तुमचा बँक बॅलन्स काय होणार आहे, वाढणार आहे. चांद भाई ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहे. तर तिकडे आपल्या इथे यायचं कसं, त्यांना ऍड्रेस सांगा. की आपल्याकडे यायचे जे बाहेरून जे लोक येतो, पुणे नाशिक पटा फेमस आहे एकदम. नाशिक पटा म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरच आहे एकदम. कोणाला एवढं हार्ड ऑप्शन नाही की लोकेशन सापडणार नाही असं कुठलाही नाही. पुणे नाशिक पटा टाकलं, नाही तर आपल्या दुकानचं नाव टाकलं लोकेशन मध्ये कार गॅस सेंटर, डायरेक्ट लोकेशन आपल्या शॉपवर येतं. नक्कीच. सरांचा नंबर दिलाय, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि सर आपला सोमवारी बंद असतो. सोमवारी बंद असतोय, तरी पण आपण समजा सोमवारी ज्याला यायचं असेल आपल्याकडे बाहेरून त्याला रविवारी कन्फर्मेशन घ्यावं लागेल. सोमवारी आपण त्याची अपॉइंटमेंट घेऊन सकाळचं दुपारपर्यंत त्यांची आपण अपॉइंटमेंट देऊन त्याला फिटिंग करू शकतो आपण बाहेरच्या कस्टमरला एकदम. आणि तुमचं सीएनजी प्लांट बद्दल पण सांगा. हा, की आपल्या मांजरीला
पुण्याच्या बाहेर म्हणजे एक थोडक्यात म्हणजे हडपसर मांजरी फाटा म्हणतो आपण ज्याला, तिथे आपलं स्वतःचं CNG प्लांट आहे हायड्रो टेस्टिंग. त्याला परवानगी गव्हर्नमेंटकडून आपण घेतलेलं आहे. त्याला प्रत्येक 3 वर्षात टाकी टेस्टिंग करायचा असतोय आणि तो आपल्या सेफ्टीसाठी आहे. जसं आपण आपल्या स्वतःची काळजी घेतोय तशी आपली टाकीची पण आपण काळजी 3 वर्षात घ्यायलाच पाहिजे. त्याच्यात एअर असतोय, ऑइल असतोय त्याच्यात, आणि तुम्हाला सेफ्टी असते त्याच्यात की बाबा आपली टाकी कशी आहे, फुगलेली आहे की वेट कमी झालंय, काय झालं, त्यात आम्ही सगळं चेक करून तुम्हाला 3 वर्षासाठी वेट वाढून देणार की त्याचं प्लेट वाढणार, ते सगळे तुम्हाला त्याच्यात आम्ही करून देणार. आणि त्याच्यात चार्जेस आम्ही ते कन्फर्मेशन नाही की कस्टमर काय तो लांबून आलं त्याला आपण डिस्काउंट पण देतो. काही कस्टमरला असं पण आहे की आपलं चॅनल करून आलेलं आपण काय वेळा त्याला एक वेगळं डिस्काउंट पण दिलं त्याला आपण. नक्कीच. तर मित्रांनो, थोडक्यात काय, सीएनजीचं पूर्ण काम इकडे होत आहे, वन स्टॉप सोल्युशन आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपला चॅनलचा रेफरन्स द्या. चांदबाईकडे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट असतो आणि हे सीएनजीची किटचे जे रेट आहेत ना कमी जास्त होत राहतात, त्यामुळे मी तुम्हाला रेट नाही सांगणार. तुम्हाला कोटेशन तुम्ही सरांना व्हॉट्सअपला हाय करा, तुम्ही किट सिलेक्ट करता हिशोबाने तो प्राइस प्राइस आहे. 2 कंपनीचा असतो आपल्याकडे, मेजो आहे, लोवाटो आहे, इंडियन इटली ब्रँड आहे. त्याच्यात तुम्ही जे मागितलं तर आपल्याकडे दोन्ही सर्व्हिस अवेलेबल आहे. 1 वर्ष वॉरंटी, गॅरंटी, रिप्लेसमेंटचं बरोबर आहे. आणि महाराष्ट्रात ऑलमोस्ट आपण असं काही ठिकाणी असं की आपण सर्व्हिस देऊ शकतोय की जसं आपलं काही रिलेशन आहे, कॉन्टॅक्ट आहे, नगर झालं, कोल्हापूर आहे, लातूर आहे, नाशिक आहे, संगमनेर आहे, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, घाटकोपर, काही ठिकाणी आपलं असे स्वतःचे कॉन्टॅक्ट चांगले स्ट्रॉंग ठेवलेले म्हणून आपण त्यांना सर्व्हिस पण आपण तिकडे एमर्जन्सीला आपण देऊ शकतो आपण. नक्कीच. मित्रांनो, व्हिडिओ आता तुम्ही बघायला सुरुवात करा. मी थोड्या तुम्हाला दाखवणार आहे की कशी एक्झॅक्टली फिटिंग होते. जास्त दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुमचा वेळ मी जास्त घेणार नाहीये. पण तुमच्या मनात जे काही डाऊट प्रश्न असतील, सरांचा, चांदबाईचा आपण नंबर दिलाय सीएनजी किंगचा, तुम्ही त्यांना कॉल करा त्यांच्या ऑफिशियल टाइम मध्ये. नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निवारण करतील आणि एक चांगली ट्रीटमेंट तुम्हाला इकडे भेटणार आहे चांदबाईच्या कार गॅस सेंटर मध्ये. अजून एक सांगतो की तुमचं चॅनल बघून कोणी असू द्या, कोणाकडे पण बसवलं, काही त्यांना त्रास असेल तर आपण तुमच्या चॅनल पण त्यांना आपण सर्व्हिस देऊ शकतो. ते पण आपण समजा बाहेर आपण 500-1000 रुपये, तुम्हाला ते 300 मध्ये लॅपटॉप लावलं 300 चार्जेस मध्ये तुम्हाला करून देणार. चार्जेस 500 रुपये घेतो लॅपटॉप लावलं. आपण कस्टमरने सांगितलं मी चॅनल बघून आलो, त्याला आपण 300 मध्ये लॅपटॉप लावून त्याचे समाधान करून आपण त्याला सर्व्हिस देऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सरांना सांगायचं आहे, चॅनल ऑनर स्पेशल सर्व्हिस आहे. तुम्ही चांगला प्रतिसाद द्यायचा, हात तुमच्या हातात आहे. आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना माहित नाही चांगला ट्रीटमेंट सेंटर कुठे आहे. आणि तुम्ही लाईव्ह उदाहरण बघू शकता, कस्टमर लातूरून आलेत, भाईंच्या क्वालिटी बद्दल काहीच बोलायचं नसतं. 1 नंबर म्हणजे 1 नंबरच काम तुमचं होणार आहे. जास्त विचार करू नका. नंबर दिलाय बघण्यासाठी नाही दिलाय, फोन उचलायचा, कॉल करायचा, अपॉइंटमेंट बुक करायची आणि पैसे वाचवायला सुरुवात करायची. तुम्हाला अजून एक सांगतो, तर मागची आपण जसं 2 ब्रेजाचा व्हिडिओ बनवला, बरोबर, एक आठवड्यात कमी कमी आपण 6 ब्रेजा बनवून दिली लोकांना. क्या बात 6 ब्रेजा, की असे जे ब्रेजा बघूनच आले होते की आपल्याकडे चांदबाई ब्रेजाला आम्हाला बसवायचंच होतं. आम्ही विचार करत होतो की कोणाला, की असं पण कस्टमर होते की आपल्या आठवड्यात 6 गाड्या आपल्याकडे होतं. त्यांचे पाहिजे तर आपण कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर सगळे देऊ शकतो आपण. गाडीचा फोटो सुद्धा आपल्याकडे. नक्कीच. परवा एक कस्टमर वर्धा येऊन आलो, विनोगिन वर्धा, इथून 400 किलोमीटर येणं जाणं म्हणजे 800 किलोमीटर. तो कस्टमर आपण फोन लावून पण त्याला विचारू शकतो की बाबा कशी सर्व्हिस होती. शेवटी त्याला आपण काय म्हणलं, बाबा तुमच्या इथल्या गाड्या पासिंग होत नसेल, इथली गाडी आपण वर्धाची गाडी ट्रान्सफर करून घेतली, त्याला पासिंग करून देणार आपण. क्या बात आहे. मित्रांनो, खूप अनुभव आहे. सरांनी आजपर्यंत किती गाड्या फिट केल्या? कमीत कमीत आपण लॉकडाऊनला जेव्हा सांगितलं 8000 गाड्या आपण ऑलरेडी बनवून चुकल्या. आता हे वर्ष तर आपला डेटा अजून काय आपण शोर केलंच नाही अजून. आणि काही लोकांना असं होतं की आपण जेव्हा 8000 गाड्या दाखवल्या युट्यूबला, काही लोकांना मला असं बोलायला चांगलं 8000 मध्ये नाहीये, तो 8000 आपण गाड्या बनवून दिलेल्या आहे लोकांना. त्याच्यात BS6 आता आले म्हणून महिन्याला कमीत कमी 20-25 गाड्या BS6 आज चालू आहे. मार्केट ऑफ सीजन आहे तरी पण आपल्याकडे 20-25 गाड्या होतोय. हे 3 महिन्यात कमी 90 ते 100 गाड्या आपण बनवून दिल्या असतात या 3 महिन्यात. नक्कीच. तर मित्रांनो, जास्त विचार करू नका कारण वेळ निघून गेली की मग तुम्हाला पश्चाताप होईल. इकडे तिकडे कुठं न जायचं. हा बोर्ड मी तुम्हाला त्यासाठी दाखवलाय, कार गॅस सेंटर नाशिक फाटा. भाई तुमची वाट बघत आहेत आणि तुमची गाडी पण म्हणते आता पेट्रोलवर नका चालू, पैसे वाया घालू नका कारण बचत होते, तिकडे बचत केलीच पाहिजे. तर दाखवतो मी तुम्हाला थोडक्यात आजच्या व्हिडिओ मध्ये सरांनी कसं काम केलंय. पैसे पण वाचवा आणि ग्रीन पोल्युशन आपण म्हणतो त्याला, पोल्युशन पण वाचा. बरोबर. आज माझ्यासाठी विचार नाही करत मी, विचार परिवहनसाठी विचार करतोय की तुम्ही परिवहनला किती सपोर्ट करणार आहे. राईट. की आज माझ्यासाठी नाही, आज बघा मी पण जगात राहतो की तुम्ही पण राहतोय. पोल्युशन किती वाढतं तुम्हाला पण माहिती. पुण्यासारख्या सिटीमध्ये पहिले समोर लोक इथे यायचं, आज लोक आपण बाहेर जातोय की का, पोल्युशन किती वाढलंय. पोल्युशन सपोर्ट करा तुम्ही. नक्कीच. तर भाईंनी चांगला संदेश दिलाय. तर आता तुम्ही ट्रीटमेंट बघा आणि लवकरात लवकर कार गॅस सेंटरला व्हिजिट करा. तर चांदबाई, थोडं आपल्या मित्रांना दाखवा, या लातूरहून आलेली वॅगनरला आपण जर सांगितलं की सर लातूरहून गाडी आली आहे, लातूरचा नंबर पण MH24AW0619 वॅगनर BS6. आपण BS6 वस्तू कशी लावली सगळे तुम्हाला दाखवतोय.
तसं म्हणलं कस्टमर बघा ECM म्हणतो आपण ज्याला स्मार्ट 2 आहे, ते BS6 मध्ये अप्रूव्हल आहे, स्मार्ट 2 लाच अप्रूव्हल आहे त्याच्यात. की आपण पूर्ण गाडी आता फिटिंग केलेली आहे, रिड्युसर आहे इथं. आणि आपण जसं म्हणलं की बॅक फिलिंग वॉल पण लावलेलं आहे, ते पण आपण दाखवू शकतो. आता कस्टमरने ऑलरेडी पहिले केलं होतं, आपण दोन्ही फिलिंग वॉल हे गाडीमध्ये ठेवलेलं आहे. कस्टमरला समजा उद्या जाऊन बाहेर कुठं गेलं, कस्टमरची सर्व्हिस जास्त, तर दोन्ही लाईन मध्ये कस्टमर थांबू शकतो. हिशोबाने आपण लावून एक्स्ट्रा पण एक लावून दिलेलं आहे त्यांना आपण वॅगनरमध्ये, की मागचा वॉल कंपनी फिटेडचा, पुढचा वॉल आउटफिट सेटसाठी ते पण दिलेलं आपण, की लाईन कमी असलं तर तिकडे पण गॅस भरू शकतो कस्टमर. म्हणजे बोनेट मधून पण आणि बॅक साईड. बॅक साईडला पण दोन्ही ऑप्शन ठेवलं त्याच्यामध्ये आपण. कस्टमरची डिमांड होती की आपल्याला चांगलं, आपण कस्टमर आपण बाहेरच फिरतोय, की आपलं कुठं गेलं तर कंपनीमध्ये लाईन जास्त असते, त्यासाठी आपण हे पण ऑप्शन त्याला कस्टमर दिलं की बाबा तुम्ही पुढे पण देऊ शकतो, त्याला काय अडचण नाही. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय सरांचं काम कसं आहे, परफेक्ट एक्झॅक्टली. पाईपलाईन पेट्रोल लाईन जशी म्हणतो आपण तसं सेम आली आहे, आणि फिल्टरच्या मागून घेतलेलं आपण, असं कुठेही दाखवत नाही. येऊन इथं लावलेलं आहे. त्यानंतर इंजेक्टर माग आहे, मॅप आहे, आणि प्रॉपर जसं आपण म्हणतो ना कुठेही व्हायब्रेट नाही. हा एवढं तुला सांगतो की कोणी असं म्हणालं की चांगलं येत नाही, काही तुमच्या मनात शंका असेल ते पण मला सांगू शकतो, तुमचं समाधान मी करणार 100%. शेवटी मी माणूस देव नाहीये. आता बघा आपण मागं पण टँक बसवतोय, काम चालू आहे ऑलरेडी. ऑलमोस्ट दोन्ही पाईप आलेले आहे, मागून पाईप पुढे पाईप फिलिंग वॉलचा आलाय. हे ब्रॅकेट म्हणजे पूर्ण चॅसिस फिटिंग येणार, म्हणजे पत्राचे लोक म्हणतात क्रॅक होतोय, तो क्रॅक नाही होणार 100%. 3 वर्षात काही झालं, क्रॅक झालं तर आपण त्याची रिप्लेस वॉरंटी म्हणजे सर्व्हिस देणार, फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण काम करून देणार. पत्रा क्रॅक झालं तर CNG सिलेंडर लावून सुद्धा स्पेस वाचणार आहे यात. 100% वाजणार, स्टिप उभी राहणार. आणि त्यांना कमी कमी बाटल्यावर तुम्ही ट्रॉली बॅग ठेवा, काय पण ठेवा, अर्धी डिक्की तुम्हाला वापरता येईल तसे आम्ही ट्रीटमेंट करणार. जो कंपनी भेटता स्टेपनी उभी राहते, सेम टू सेम तसंच आपण स्टेपनी उभी राहून त्यांना आपण बसून देणार, की त्याच्या टाकीवर तुम्ही बॅग ठेवा, लगेज ठेवा, 25 किलो चावलचा पोता काही असू द्या तुमचं. तसं आपण दाखवलं की BS6 काम चालू आहे लो ऑटोचं. ते बघा ऑलमोस्ट आपण रिड्युसर लावलेलं आहे इथं, इथे वायरिंग झालेली आहे, 70% काम झालं. पुढचं ECM स्मार्ट 2चं ECM आहे. आता इथे इंजेक्टर लागणार, ऑलमोस्ट इथं काम चालू आहे, बैल ते काम करतील तर तसंच आहे. आता मागं पण ब्रॅकेट आपण बसवलंय, ते पण दाखवतो या. तसं पण म्हणलं होतं की बाबा 33 वालाच ब्रॅकेट बसवणार, की त्यांना पण कस्टमरला आपण कमेंट केलं होतं की तुम्हाला पण 33 वालाच ब्रॅकेट बसवून देणार. तर बघा त्यांना पण आपण 100% 33 वालाच ब्रॅकेट बसवलाय, की ह्याच्याने काय होईल, तुमचं जे पत्रा क्रॅक व्हायचा जो चान्स आहे तो होणार नाही. पहिले काय होतं भेटत नाही, आता भेटा लागले, सगळे ऑप्शन आले, आपण पण कंपनी सारखाच माल यूज करतो 100% खात्रीशीने. ते मला एक ब्रॅकेटचं वजन घेतलं आपल्याकडून, कमीत कमी 4 ते 5 किलोचं वजन असणार ब्रॅकेटचं, तेवढा हेवी क्वालिटीचं आपण मटेरियल घेतोय. बघा कंपनी पिरियडचा वॉल म्हणलं आपण लावलेला आहे, कंपनी पिरियडचा जो वॉल आहे इथून फील होणार CNG, इथून फील होणार गॅस. मित्रांनो कोणी पण बघितलं ना त्याला कळणार नाही की बाहेरून फिट केलंय. असं परफेक्ट काम होतं चांदबाईच्या कार गॅस सेंटर मध्ये. बघा आता आपण गन लावतो कंपनी पिरियड सारखंच, हे कंपनीचं गन आहे, याला बसतोय, गॅस चालू झालं, यस बस. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय CNG गॅस चालू आहे, आणि जसं की सरांनी म्हटलं होतं बॅक साईडला फिटमेंट केलंय. तर मित्रांनो एवढं CNG या गाडीमध्ये फिल झालंय. आता देखो अजमल भाई अभी यहाँ पर आता आपण गॅसवर चालवतोय, गॅसचं बटन आलं इथं, कॅब्लेशन पूर्ण झालं, सेटिंग केली. आता आपण ट्रायल गॅसवर घेतो. आता AC पण लावलं आपण, कंटिन्यू AC वर जाऊ आपण. तर मित्रांनो जसं की सरांनी म्हटलंय हे लॅपटॉप थ्रू पूर्ण कॉन्फिगरेशन याचं केलंय सरांनी. आणि जस्ट आपण तुम्हाला गॅस फिटमेंट दाखवली, गॅस फिलिंग बॅक साईडनी जे कंपनीला येतोय तसंच. आणि आम्ही सुरुवातीला पेट्रोलमध्ये आलो होतो, आता सर CNG मध्ये चालू आहे ना आपण. CNG वर चालू आपण. मला तर काहीच फरक वाटत नाहीये. आता आपण काय करू, सरांनी चालवल्यानंतर जे कस्टमर आहेत जे लातूरून एवढ्या लांबून आलेत ते पण गाडी चालवणार आहे, त्यांचा फीडबॅक तुम्हाला मी देणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो जसं आता तुम्हाला आपण सांगितलं होतं, सरांची जी गाडी आहे जे लातूरून आलेत निलेश सर, ते आता ड्राईव्ह करतात, ते टेस्ट राईड घेतात. तर बघू शकताय सर ड्रायव्हिंग करतायत. आणि आता आपण सरांच्या शॉपवर पोहोचल्यावर त्यांचा फीडबॅक घेऊया. तर गाडी आता AC वर चालू आहे, काहीच फील येत नाही की असं वाटत नाही की गाडी CNG वर चालू आहे. तर निलेश सर आपल्याला थोड्या वेळात त्यांचा फीडबॅक देणार आहे यांची गाडी. हे निलेश सर आहेत ज्यांची ही गाडी आहे, जे लातूरून आले चांदबाईकडे. आता जस्ट आपण तुम्हाला दाखवलो, आपण फिटमेंट पण दाखवली आहे आणि CNG स्टेशनला पण दाखवलं कसं त्यात गॅस कंपनी स्पीड सारखं केलंय. तर निलेश सर आपल्या मित्रांना काय तुम्ही सांगाल चांदबाईच्या कामाबद्दल? चांदबाईचं काम आम्हाला पूर्वीपासून माहिती आहे.
3 महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्याकडे आलो होतो. आमच्या होंड्यासाठीचा प्रॉब्लेम होता, लातूरमधून आम्ही फिटिंग केलेली होती आणि लो वॅटोचीच किट होती, पण ते गॅस लिकेज होत होता आणि मायलेज पण देत नव्हती आणि गाडी स्मूथ चालत नव्हती. त्यामुळे आम्ही चांदबाईकडे आलो, तेव्हा त्यांनी आम्हाला पूर्ण किट प्रॉपर फिटिंगमध्ये करून दिली आणि आता सध्याला ती गाडी पण 22 ते 28 पर्यंत मायलेज काढून देते आम्हाला. आणि कसल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नसल्यामुळं आम्ही परत ही दुसरी गाडी आणली त्यांच्याकडे. याला पण पूर्वीची किट होती, पण ते BS4 ची किट असल्यामुळं ते RC बुकवर येत नव्हती. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की किटच चेंज करायची. त्यामुळे चांदबाईकडून आम्ही नवीन BS6 वाली किट बसवून घेतली आणि आता टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर असं समजलं की पहिलं जसं होंडा सिटीचं प्रॉपर काम करून दिले होते, तसंच या पण गाडीचं प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि पिकअप पण चांगला आले आहे आणि पूर्वीपेक्षा गाडी आता चांगली चालेल. नक्कीच. तर मित्रांनो, निलेश सरांनी लातूरहून तर किती 350 किलोमीटर आहे, हां 350 किलोमीटर लांबून चांदबाईकडे विश्वासाने आलेत. तर मला थोडक्यात तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही CNG किट बसवायचं आहे ना, तुम्ही पण हक्कानी सरांसारखं या. कारण काय, किट एकदाच बसवला जातो आणि तो चांगला बसवणे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला तो ठिकाण माहीत पाहिजे. तर मित्रांनो, ही नेक्सॉन गाडी आहे जी की सुनील सरांची आपण तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले होते आणि त्या शेजारी आपले चांदबाई बसले, ज्यांनी कॅलिब्रेशन केलंय. तर आम्ही जवळपास 2 ते 3 किलोमीटर झाले या गाडीत बसलोय आणि आता गॅसवर चालू आहे गाडी, CNG वर. आणि ते डिफरन्सेस कळू येत नाही की CNG चालू आहे का पेट्रोलवर. आता सुनील सर जे ओनर आहेत ते चालवतात गाडी. मी थोड्या वेळाने त्यांचा फीडबॅक तुम्हाला देणार आहे जेव्हा आम्ही सरांच्या शॉपवर पोहोचणार आहे. तर मित्रांनो, फिटमेंट झाल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता किती बूट स्पेस इथं उरलेला आहे. तुमचे बॅगेज वगैरे पण तुम्ही ठेवून गावी जाऊ शकताय. तर हे खूप बेस्ट फिटमेंट झाली आहे कार गॅस सेंटरमध्ये चांदबाईच्या. तर मित्रांनो, हे सुनील सर आहेत ज्यांची ही गाडी आहे नेक्सॉन. आम्ही बरेच वेळ झाले एकत्र आहेत आणि सरांनी आता जस्ट टेस्ट राईड घेतली आहे. सर, तर तुमचं फीडबॅक कसं आहे तुम्हाला सांगावं लागलं आपल्या मित्रांना. मी मागील 2 महिने झालं CNG इन्स्टॉलेशनसाठी एन्क्वायरी करत होतो. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन्ही ठिकाणी मी एन्क्वायरी केली. तर या सर्वांच्या मध्ये मला हे कार गॅस सेंटर नाशिक फाटा या चांदबाई यांच्याकडे मी थोड्यापर्यंत इन्स्टॉलेशन केलं आहे माझ्या BS6 नेक्सॉनचं. मी या गाडीची टेस्ट राईड घेतली. अतिशय छान एक्सपिरियन्स आहे. मला असा पेट्रोल आणि CNG मध्ये जास्त डिफरन्स जाणवत नाही आहे. दॅट्स ऑल. ओके. तर मित्रांनो, सुनील सरांची BS6 गाडी आहे आणि त्यांचं रनिंग पण या गाडीची कमी आहे. 2021 ची गाडी असून फक्त 30,000 चालली आहे. 30,000 चालली. तर सरांनी खूप चांगला डिसिजन झालाय. कारण काय, CNG मध्ये कन्वर्ट केल्याचं फायदे खूप होतात. तुमचे पैशांची बचत होते. त्यांचं आता ते कोल्हापूर साईडला त्यांचं गाव आहे, तर अपडाऊन महिन्यात 2-3 वेळा जर असतात तर त्यांना ते लक्षात आलं की आपल्याला दरवेळेस पेट्रोलला जास्त पैसे जातात, बरोबर. येस. त्यांनी त्या मनाने ते BS6 च्या अप्रुव्हलसाठी थांबले होते. आता त्यांनी बघितलंय की BS6 अप्रुव्हल आलंय, सक्सेस झालंय. त्या हिशोबाने सरांनी डिसिजन घेतलाय की आपल्याला CNG किट बसवायचं आहे. तर हा बेस्ट डिसिजन त्यांनी घेतलाय. तर तुमची BS6 गाडी असेल किंवा आपली BS4 गाडी सुद्धा असेल, तर माझी एक छोटीशी विनंती आहे, कार गॅस सेंटर जसं की सरांनी चांगला पर्याय निवडलाय, तुम्ही निवडा. कारण CNG किट तुम्ही घेतला कुठेही घ्या, पण फिटमेंट चांगली नसेल तर त्याला खूप तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. तर आपले चांदबाई जे ते CNG किंग म्हणून ओळखले जातात पूर्ण महाराष्ट्रभर. तर लवकर तुम्हाला डिसिजन घ्यायचं, CNG गाडी आपल्याला बसवायची आहे आणि आपल्या पैशांची बचत आणि पर्यावरणाला आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं. तर या लवकर CNG कार गॅस सेंटरला.